लोकांना मी एकटा बसलो तरी नावं ठेवली, दोघं बसलो तरी नावं ठेवली, आम्ही पाय पाय चाललो तरी नावं ठेवली. मग त्यांनी काय केलं की गाढवच खांद्यावर घेतलं आणि चालायला लागलं. पुढे गेल्यानंतर बेगवर लागलं. माणूस म्हणला काय मूर्ख माणूस आहे, गाढव खांदे घेऊन चाललाय, म्हणजे तुम्ही कसंही जगा, कसंही वागा, कसंही बोला, कसंही राहा, तुम्हाला समाज नाव ठेवणारच आहे. म्हणून समाजाचा विचार न करता आपल्याला एक रोग झालाय, तो म्हणजे काय म्हणतील रोग. आपल्याला लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष ठेवू नका. आपला धर्म काय आहे, तो धर्म फक्त आपल्याला जर टेकवायचा असेल तर आपलं कर्म फक्त आपण चालू ठेवायचं. लोकांचा जर विचार केला तर तुम्ही काहीच बोलू शकत नाही. आज कीर्तनकारांना नाव ठेवतात, संतांना नाव ठेवतात, आम्हाला म्हणतात तुम्हाला नाहीत काही काम, आम्हाला काम येतं. आता बऱ्याचशा लोकांना म्हणलं चला 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 हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, चला हो देहुला जाऊ, चला हो आळंदी जाऊ, चला हो मांदळी जाऊ, जीवाच्या आत्मारामगिरी पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, चला हो वाटलूजला जाऊ, चला हो वाटलूजला जाऊ, जीवाच्या भैरवनाथा पाहू, जीवाच्या भैरवनाथा पाहू, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. पण नाही ना, आपल्याला संसारामधून वेळ नाही. आणि संसार हा होतच असतो, संसार हा होतच असतो आणि परमार्थ हा करावाच लागतो. त्याला सकारात्मक शब्द आहे. परमार्थ करावा लागतो, संसार होत असतो आणि परमार्थ करावा सकारात्मक शब्द आहे. परमार्थ केला पाहिजे, दुसऱ्याचा आत्मा जाणला पाहिजे. जर तुम्ही कीर्तना प्रवचनामध्ये जर बडबड केली ना तर त्याला बेडकाच्या विणी जावं लागतं. आम्ही पदरचं काहीच बोलणार नाही. तुम्ही जर विक्षेप केला तर त्याला बेडकाच्या, माझं थोडस परकट वक्र होते. इंजेक्शन कसं असतं, इंजेक्शन डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतो, इंजेक्शन टोचतं आपल्याला बरोबर, पण गुण हमखास. मग तसं वक्तृत्व परकट असलं पाहिजे. वक्त्याचं कीर्तनकाराचं वक्तृत्व हे हसवण्याचं माध्यम नाही. कीर्तन प्रवचन हे हसवण्याचं माध्यम नाही, तर कीर्तन प्रवचन हे उद्धाराचं माध्यम आहे. कीर्तन प्रवचन आपला उद्धार किती झाला आपल्या जीवनाचा, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन किती झालं. एका प्रवचनामध्ये, एका कीर्तनामध्ये किमान एक तरी माळकरी व्हावा, तर आपलं हे परिवर्तन घडेल ना, तर आपलं हे कीर्तन प्रवचन सार्थकी ठरेल. आपल्याला सार्थकी करायचंय ना. माझ्या ज्ञानोबारायला मामांचं गाव आवडलं. माझ्या ज्ञानोबारायचं गाव कोणचं, ज्ञानोबारायच्या शेजारीच राहते ना. तू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आश्रयाखाली राहते. माझ्या ज्ञानोबारायचं मूळ गाव कोणचं. आपण खूप परमार्थाची उंची वाढली, परमार्थाची उंची वाढली, पण आणखी खोली वाढायची राहिली, खोली नाही वाढली. कीर्तन प्रवचन संवादशास्त्र आहे आणि बोललं पाहिजे. जर तुम्ही बोललं तर जनरल नॉलेज वाढेल, एकमेकाला समजेल. माझ्या ज्ञानोबारायांचं मूळ गाव आहे आप्पेगाव. कोणचं आपल्याला नाही माहिती. हे आळंदे त्यांच्या मामाचं गाव आहे. आळंदे मामाचं गाव, त्यांना मामाचं गाव आवडलं म्हणून त्यांनी संजीवन समाधी माझ्या ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये घेतली. तसं हे माझं वाटलोच हे जन्मभूमी कर्मभूमी जिथे वाढलो मीही. कारण कृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. मी आज इच्छा केली की आज वाटलूज मध्ये कीर्तन प्रवचन व्हावा. आता काही बऱ्याचशा लोकांचा विरोध असतो, कारण चांगल्या रोडला गतिरोधक असतात आणि चांगल्या कामाला विरोधक कुठेही असतात.
एवढीच फक्त पवित्र जागा आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग आरे रूप, होय अंग आरे रूप, होय अंग आरे रूप, होय अंग आरे रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन एक चांगलं बरं का, कारण ज्या गावी केला वास तयासी नसावे उदास. ज्या गावी आपण वाढलो, जन्मलो, वागलो, त्या गावाला आपण उदास नसलं पाहिजे. आपण हे श्री क्षेत्र वाटलोच गाव खरंच भाग्यवान आहे बरं का. जसं श्री क्षेत्र कुळधरण पवित्र कुळ आहे ना, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. श्री क्षेत्र कुळधरण, श्री क्षेत्र वाटून जे करुणाना बंद कायम ठेवा. एक मायेचा ओलावा सातत्याने ठेवा. मायेचा ओलावा कमी झालेला आहे. पूर्वी माझी आई, आईचं बारड होतं, 5 मुलं 2 कन्या. ज्यावेळेस ही लेकर रडत होती का लहान होती, त्यावेळेस ही आई काय करायची, उदराशी धरायची. म्हणून काय व्हायचं, माया राहायची. पण आजची आई काय करते, बाळ रडायला लागली की काय करते, मोबाईल देते. म्हणून मायेचा ओलावा फार संपलेला आहे. इतका संपलाय. पूर्वी 20 वर्षापूर्वी गावातलं कोण माणूस मेलं म्हणजे अख्खं गाव आहे मोकळून रडायचं. आज शेजारची कोण मेलं नाही एखादी आई, ते सुद्धा कळत नाही. ज्या दिवशी मुलगा जन्माला आला त्या दिवशी समजा आपल्याला कोणीतरी पेटवणारा जन्माला आला, आणि ज्या दिवशी मुलगी जन्माला आली त्या दिवशी समजा आपल्याला कोणीतरी वारा घालणारी जन्माला आली बरं का. आई मेल्यानंतर वारा कोण घालतं, मुलगी. मुलगा काय करतो, माझी भाषा नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांची भाषा आहे. मुलगा जर समजा जन्मला तर शेवट काय करणार आहे, तो जर अमेरिकेला असेल, पुण्याला असेल, तो शेवटच्या श्वासापर्यंत येतोय का, त्याची शाश्वती नाही. आज काल परवाचं उदाहरण घ्या. बापाला एकुलता एक मुलगा होता. 2 एकर एकूण मुलाला अमेरिकेला पाठवलं. अंतकाळी त्यांनी फोन केला, राजा मी खूप आजारी आहे, शेवटची कटिका मस्त येतो का रे. बाबा मला सुट्टी नाही, मला महत्वाची मीटिंग आहे, तुम्ही गेल्यानंतर मी येईल, वेळ भेटला तर येईल. गेल्यानंतर तो आला. आल्यानंतर ब्राह्मण काकाला म्हणला, उरका मला शेवटची फ्लाईट आहे, मला जायचंय, तुमचं काय असेल ते विधी करून घ्या, तुमचं किती पॅकेज झालंय मला सांगा, मला जायचं. कुठं गेला हा मायेचा ओलावा. दाही मोकळून रडणारी माणसं कुठे गेली. पूर्वी माणसं दाही मोकळून रडायची, आले म्हणजे तुकडा वळवून टाकायचे, नातवाला सांभाळायचे. जुनं धडक करणारी माणसं, एक मायेचा ओलावा त्यांच्यामध्ये होता, आणि तो मायेचा ओलावा फार संपुष्टात आलाय. आणि त्याच्यासाठीच कीर्तन प्रवचन आज तरुण पोरांना हे सांगितलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. आज 18 ते 22च्या पट्ट्याने कीर्तनामध्ये आलं पाहिजे, बसलं पाहिजे. नाही तुम्हाला वेळ ना, काळ घेऊन उभा राहायला नकार, पण किमान इथे येऊन बसलं पाहिजेत ना, ऐकलं पाहिजे. नाही ना, तुम्ही ऐकत नाहीत ही शोकांतिक आहे. मग म्हणायचं आमचं लग्न का होत नाही. 40, 42, 42 वर्षाचे तरुण असे टॅम्पुनी पडले. त्याचं कारण काय, गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ नाही, कधी कीर्तनाला प्रवचन नाही, कुठं धर्माचं काम नाही, कुठं लग्न समारंभ नाही, काहीच गेलं नाही, फक्त काम घर काम घर. अशा मुलांना मुलगी द्यायला काय आहे वेडी काय. जेवढा भाऊ आज कांद्याला नाही का,
तेवढा आज भाऊ मुलीच्या आईला आहे.